हॅलो एव्हरीवन. मला जवळपास आता 21, 20, 22 मुलं दिसत आहेत. पण आता आपण सरांना वेळ दिलेला आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ बाकीच्यांचा वेट नाही करू शकत. आपण आता आपलं सेशन स्टार्ट करू. आजचं आपलं हे सेकंड सेशन आहे, ज्यामध्ये आपण आपले जे यापूर्वी इथून ऑफिसर्स सिलेक्ट होऊन गेलेले आहेत आपल्या इन्स्टिट्यूटमधनं, त्यांच्याकडनं त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचं स्वतःचं स्टाईल स्टडी करण्याचं आणि त्यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत राजेश अंधारे सर, ज्यांचं सगळ्यात पूर्वी म्हाडा थ्रू सिलेक्शन झालेलं, त्यानंतर मग 2021 मध्ये त्यांचं STI थ्रू सिलेक्शन झालेलं आणि मग त्याच वर्षी ते RFO म्हणून पण सिलेक्ट झाले. सर डेफिनेटली ऑफिसर आहेत आणि ऑफिसर आहेत म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी आज त्यांना आपण इन्व्हाइट करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे आपली जी ही HV देसाईची एक गुरुकुल परंपरा आहे. या गुरुकुल परंपरेमध्ये सर तुमचे एक सिनियर आहेत. त्यांनी इथंच तुमच्यासारखी स्टडी केली आहे. शिवाय ज्या मेसवर तुम्ही जेवता, सर पण तिथं मेंबर राहिलेले आहेत. तुम्ही जिकडे राहता तिथंच राहिलेले आहेत. सो तुम्हाला आज एक फक्त ऑफिसर नाही भेटायला येत आहे, तर एक अशी व्यक्ती भेटायला येते जे तुमचा एक सिनियर भाऊ आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाविषयी किंवा मग एक्झामच्या स्ट्रॅटेजी विषयी किंवा तुम्हाला HV देसाईमध्ये राहताना जर कुठलं वाटत असेल की आणखी काही विचारायला पाहिजे, तर ते सगळं तुम्ही सरांना विचारू शकता. तुम्हाला माहितीच आहे की आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधनं बुक्स देतोय. मुलांना पूर्ण कंबाईनच्या एक्झामसाठी असलेलं सगळं मटेरियल आपल्या थ्रू प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर कुठं ना कुठं सर जसं आपल्याकडे सिनियर म्हणून आहेत, तसंच त्यांचाही कुठेतरी यामध्ये हातभार लागलेला आहे. म्हणजे त्यांच्या नोट्स असतील म्हणा किंवा सरांनी यापूर्वी इथं जे टीचिंग केलंय त्यातलं मटेरियल असेल म्हणा. तर फक्त हा आजचा एक्सपिरियन्सच नाही, तर सर इथून पुढे तुम्हाला जी बुक्स मिळणार आहेत त्या स्वरूपात पण तुमच्यासोबत राहणार आहेत. तुम्ही यानंतर राजेश सरांशी बोलू शकता आता. थँक्यू मोहिनी मॅडम. ऍक्च्युली नीरव दादांचे आभार मानण्यापेक्षा नीरव दादांच्या कुटुंबाचाच एक मी घटक आहे. मला सुरुवातीला ज्यावेळेस मी MPSC स्टार्ट केली त्यावेळेस नीरव दादांनी एक गोष्ट सांगितली होती की कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही कठीण आहे, पण जोपर्यंत तू शेवटपर्यंत टिकून राहशील त्यावेळेस तुझा विजय हा निश्चितच होईल. आणि MPSC ही केवळ एक परीक्षा नाही, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. आणि तुम्हाला सर्वांना MPSC करत असताना अडचणी येणार आहेत. मी आता जास्त वेळ घेण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. यामध्ये आपण MPSCच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झामची स्ट्रॅटेजी, या एक्झामचे कोणते सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टला कोणते बुक वापरायचे आणि अभ्यास कसा करायचा या संदर्भातली माहिती मी देण्यासाठी तुम्हाला येथे उपस्थित झालेलो आहे. ऍक्च्युली ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झाम बाबत मी तुम्हाला सांगेन. ऍक्च्युली ग्रुप बी आणि सी च्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये काहीही फरक नाही. परीक्षा पद्धती, क्वेश्चन पॅटर्न आणि क्वेश्चनची रचना ही संपूर्ण सेमच आहे. पण फक्त काय आहे, ग्रुप बी आणि सी मध्ये सेवांचा जो समावेश आहे तो वेगवेगळा आहे. ग्रुप बी मध्ये अराजपत्रित गट ब सेवांचा समावेश होतो, ज्यामध्ये ज्याची वेतन श्रेणी थोडी ग्रुप सी पेक्षा जास्त आहे. आणि ग्रुप सी मध्ये ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला आता प्रथम सांगतो मी. टोटल 6 सेवांचा समावेश ग्रुप सी मध्ये होतो. पहिली सेवा आहे ते उद्योग निरीक्षक आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टर एक्साईज, म्हणजे या एक डिपार्टमेंटला आपण राज्य उत्पादन शुल्क असे म्हणतो. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट, जी विमा संचालनाची पोस्ट आहे. त्यानंतर आहे क्लर्क टायपिस्ट आणि शेवटी आहे AMVI म्हणजे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. या 6 सेवांचा समावेश आपण ग्रुप सी च्या एक्झाम मध्ये होतो. या ग्रुप सी ला ह्या 6 आता सांगितलेल्या 6 ज्या सेवा आहेत त्या टोटल सेवांना पूर्व परीक्षा एकच आहे, ज्यामध्ये GS जी सामान्य अध्ययन असं म्हणतो आपण त्याचा समावेश आहे. एकूण टोटल 100 प्रश्न असतात पूर्व परीक्षेला. एक प्रश्न एका मार्काला असतो. टोटल 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवावे लागतात, म्हणजे 60 मिनिटात सोडवावे लागतात. ऍक्च्युली कसं सोडवायचे, काय करायचे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. त्यानंतर ग्रुप सी ची मुख्य परीक्षा, ह्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर भाषा आणि इंग्रजीचा असतो आणि दुसरा असतो GS सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता याचा. मराठी आणि इंग्लिश यामध्ये टोटल 100 क्वेश्चन असतात. मराठीचे 50 असतात, इंग्लिशचे 50 असतात. एक प्रश्न 2 मार्काला असतो. टोटल पहिला पेपर 200 मार्काला आणि दुसरा पेपर जो सामान्य अध्ययन त्यामध्ये पण 100 क्वेश्चन असतात. एक प्रश्न 2 मार्काला, याप्रमाणे टोटल 200 मार्काचा पेपर असतो. म्हणजे मुख्य परीक्षा ही टोटल 400 मार्काची असते. पूर्व परीक्षा
ही चाळणी परीक्षा आहे. ज्यावेळेस तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र करण्यासाठीची चाळणी परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा. यामध्ये पूर्व परीक्षेचे मार्क फायनल सिलेक्शनला मुख्य परीक्षेत ग्राह्य धरत नाहीत. पूर्व परीक्षा ही तुमची एंट्री लेवल परीक्षा आहे, ज्यामध्ये फक्त तुम्ही मुख्य परीक्षेला जाण्यासाठी क्वालिफाय होता. त्यानंतर यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा असते ह्या एक्झामसाठी. येथे फक्त काय तुम्हाला एक्साइज इन्स्पेक्टर आणि टॅक्स असिस्टंट या सेवेसाठी 18 वर्ष मिनिमम वर्ष आहे. ओपन ओपन म्हणजे सर्वांसाठी खुला जो गट आहे त्याला मिनिमम 18 वर्ष आहे. त्यानंतर ओपन साठी जो सर्वांसाठी खुला आहे त्याला मॅक्झिमम 38 वर्ष आहे. आणि जे मागासवर्गीय मध्ये येतात मुलं त्यांना मॅक्झिमम वर्ष 43 आहे. यामध्येच अजून ऍडिशन केलं तर जे आपले दिव्यांग मुलं असतात त्यांना हीच वयोमर्यादा 45 पर्यंत आहे. त्यानंतर ह्या दोन सेवा सोडून म्हणजे एक्साइज आणि टॅक्स असिस्टंट या सेवा सोडून ज्या बाकीच्या राहिलेल्या सेवा आहेत त्यांना मिनिमम एजचा क्रायटेरिया आहे 19 वर्ष. आणि ओपन खुल्या सर्वांसाठी खुला जो गट आहे त्यासाठी 19 वर्ष. आणि जे ओपन खुला यासाठी मॅक्झिमम वर्ष आहे 38. आणि मागासवर्गीय मुलांसाठी मॅक्झिमम वर्ष आहे 43. यामध्ये सुद्धा दिव्यांग मुलांसाठी जो वयोमर्यादेचा क्रायटेरिया आहे तो 45 वर्षापर्यंत आहे. आता यामध्ये काय तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. पण यामध्ये जी उद्योग आणि AMVI ची पोस्ट आहे यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे तो थोडा वेगळा आहे. उद्योग यासाठी काय आहे तर जे मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे त्यांची इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदवी का पाहिजे. आणि जर या दोन गोष्टी नसतील तुमच्याकडे तर तुमचं जे विज्ञान शाखेतील ग्रॅज्युएशन आहे ते देखील तुम्हाला चालतं. म्हणजे जे आपण उदाहरणार्थ इथं BSc ज्यांची BSc झाली किंवा BSc ऍग्री झाली हे मुलं सुद्धा उद्योग या पोस्टसाठी क्वालिफाय असू शकतात. त्यानंतर AMVI साठी थोडीशी एज्युकेशन क्वालिफिकेशनची मर्यादा वेगळी आहे किंवा क्रायटेरिया वेगळा आहे. यामध्ये काय आहे जी मुलं ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा केला आहे किंवा 4 वर्षाची यामधील डिग्री केलेली आहे त्यांना ह्या पदासाठी बसता येतं. अजून म्हणजे ह्याच्यामध्ये जे ऍडिशन जे कोर्सेस गव्हर्नमेंटने टाकलेले आहेत ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. जर तुम्ही हे सोडून अजून ऍडिशन तुमच्यामध्ये काय असेल तर तुम्ही तिथं वेबसाईटला जाऊन तुमचं क्रायटेरिया चेक करू शकता. अजून AMVI साठी ऍडिशनल क्वालिफिकेशन लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक गिअर मोटार व्हेकलचं लायसन लागतं. म्हणजे गिअर असतील हलकी वाहने असतील किंवा जड वाहने असतील याचं तुम्हाला लायसन लागतं. पण जर तुमच्याकडे लायसन नसेल तरी तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. फक्त त्याला एक अट गव्हर्नमेंटने टाकलेली आहे की तुमच्या सिलेक्शन नंतर तुम्ही 2 वर्षाच्या आत तुम्ही ते लायसन काढून ठेवायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त याच पोस्टला अजून एक अतिरिक्त क्रायटेरिया आहे तो म्हणजे आहे तुम्हाला तुमच्या पदविका असतील किंवा पदवी असतील त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा तुम्हाला गॅरेज म्हणतो आपण उदाहरणार्थ त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स आवश्यक आहे तर तुम्ही ह्या परीक्षेला बसू शकता. आता दुसरी काय आहे तर एक्साइज इन्स्पेक्टर आणि AMVI ह्या दोन्ही पण युनिफॉर्म सर्व्हिस आहे. म्हणजे ज्यांना म्हणजे काही जणांना वाटतं की मला पोलीस डिपार्टमेंट नको पण इतर डिपार्टमेंट पाहिजे पण मला युनिफॉर्मची आवड आहे. मग अशा मुलांसाठी काय आहे तर तुम्ही एक्साइज किंवा AMVI चा ट्राय करू शकता. आणि इथं AMVI पोस्ट जी आहे ती तुम्हाला वाटत असेल की बाबा ग्रुप C चे आहे वगैरे पण त्याचा जो स्केल आहे ते ऍक्च्युअली ग्रुप B प्रमाणे स्केल आहे. म्हणजे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं आहेत त्यांनी याला ट्राय करायला काही हरकत नाही. यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिस आहे फक्त. आणि दुसरी गोष्ट काय ह्यामध्ये हाईटची क्रायटेरिया पण थोडेसे PSI पेक्षा वेगळे आहेत. यामध्ये काय एक्साइज इन्स्पेक्टर साठी हाईटचा क्रायटेरिया जो आहे तो मुलांसाठी 165 सेंटीमीटर आहे मुलींसाठी 155 सेंटीमीटर आहे. मुलांना त्यांच्या चेस्टचे मेजरमेंट लागतं ते 79 सेंटीमीटर नॉर्मल मेजरमेंट केल्यानंतर मिनिमम 79 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस छाती आपण फुगवतो त्यावेळेस त्यामध्ये ऍडिशन 5 मिनिमम 5 इंच तर वाढली पाहिजे. त्यानंतर मुलींना उंची बरोबर ऍडिशनली एक क्रायटेरिया आहे तो म्हणजे वजनाचा आहे. मुलींचं वजन 55 kg भरलं पाहिजे. त्यानंतर AMVI जे आपण RTO ची एक्झाम म्हणतो त्याला हाईटचा क्रायटेरिया जो आहे तो मुलांसाठी 163 सेंटीमीटर आहे आणि
जो चेस्ट किंवा छातीचा जो क्रायटेरिया आहे तोच सेम एक्सरसाइज सारखा, म्हणजे काय, मिनिमम 79 सेंटीमीटर, आणि ज्यावेळेस आपण फुगवतो त्यावेळेस मिनिमम 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. मुलींसाठी ह्याच पदासाठी वजनाचा जो क्रायटेरिया आहे तो 45 किलोग्रॅम आहे. म्हणजे मुलींचं वजन 45 किलोग्रॅम भरलं पाहिजे, आणि मुलींची हाईट आहे ती मगाशी सारखीच सेम, म्हणजे 155 सेंटीमीटर. ह्या 2 पोस्टसाठी सांगितलं. त्यानंतर आपल्याला जे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट यासाठी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की टायपिंगचे सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण टायपिंगचे सर्टिफिकेट कोणते आवश्यक आहेत हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. आपण जर पहिल्यांदा टॅक्स असिस्टंटचा विचार केला तर मराठी आणि इंग्लिश, म्हणजे मराठीचे 30 शब्द एका मिनिटात त्यांचे टाईप झाले पाहिजे असं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. प्लस प्लस म्हणतोय मी तुम्हाला, आणि इंग्लिशचे 40 शब्द पर मिनिट असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ह्या दोन्ही पण असतील तर तुम्ही टॅक्स साठी ऍप्लिकेबल असता. पण जर तुमच्याकडे ऑर असेल, म्हणजे समजा कुणाकडे तरी मराठीचं असेल पण इंग्लिशचं नसेल, पण कुणाकडे इंग्लिशचं असेल मराठीचं नसेल, तर तुम्ही टायपिस्ट आणि क्लर्कला ऍप्लिकेबल असता. म्हणजे काय, जरी टॅक्स असिस्टंटला तुम्ही ऍप्लिकेबल नाही झालात या बेसवर आणि तुमच्याकडे दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट असेल तर तुम्ही टायपिस्ट किंवा क्लर्कच्या एक्झामला ऍप्लिकेबल असू शकतात. आता समजा आपण काय करूयात, आता इथं तुम्हाला एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला विषय, कोणकोणते विषय असतात, कोणत्या विषयाला किती मार्काला प्रश्न कोणत्या विषयाचे येतात, आणि कोणता रिसोर्स वापरायचा हे तर तुम्हाला मी अजून सांगतो. आता समजा आपण पूर्व परीक्षेचा विचार केला तर पूर्व परीक्षा आपण बघितलं की 100 मार्काची असते. ह्या पूर्व परीक्षेमध्ये सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट आणि मॅथ आणि रिझनिंग असे सब्जेक्ट इन्व्हॉल्व्ह होतात. मग त्यामध्ये आपण बघितलं तर सायन्सचे टोटल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे मिळून, ह्या 3 विषयाचे मिळून 15 क्वेश्चन येतात सायन्समध्ये. हिस्ट्रीमध्ये 10 क्वेश्चन येतात. जिओग्राफीमध्ये, म्हणजे जिओग्राफी कसं आहे, त्यांनी जो जिओग्राफीचा सिलेबस केलेला आहे तो विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ जास्त वापरलेला आहे. या जिओग्राफीचे टोटल 10 क्वेश्चन येतात. त्यानंतर राज्यघटना म्हणजेच पॉलिटी, ह्या पॉलिटीचे 15 क्वेश्चन, इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन, करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन आणि मॅथ अँड रिझनिंगचे 20 क्वेश्चन, असा 100 मार्काचा तुमचा पूर्व परीक्षेचा पेपर असतो. मग जेवढ्या जागा असतील त्या प्रमाणात तुम्हाला कट ऑफ लागतं. मग तुम्ही मागचे जे 2-3 वर्षाच्या कट ऑफचा अभ्यास केला तर तुम्हाला समजून जाते की मला कोणत्या रेंज पर्यंत मला मार्क पाहिजे. यामध्ये काय, समजा तुमचा एखादा विषय वीक असेल तर काळजी करायची आवश्यकता नाही. तुम्ही काय करा, जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्याच्यावर जास्त भर द्या. जे आपल्याला जास्त मार्काचं आउटपुट देतात अशा विषयांवर भर द्या. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण पॉलिटी सारखं वाचतो, म्हणजे पॉलिटीचे जे टॉपिक पूर्व परीक्षेला सारखं येतात ते टॉपिक सारखं रिवाइज करा. म्हणजे काय होईल, तुमचं पॉलिटीचे मार्क जाणार नाही. इकॉनॉमिक्स थोडासा डायव्हर्स आहे. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन दरवेळेस थोडेफार चेंज होऊन येतात. थोडंसं मग इकॉनॉमिकला काय करायचं, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर करा आणि त्या लॉजिकवर तुम्ही इकॉनॉमिक्सचा पेपर सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर जिओग्राफी हा सुद्धा मार्क देणारा सब्जेक्ट आहे, ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. त्यानंतर हिस्ट्री काही वेळा पीवायक्यू मधून क्वेश्चन येतात, काही वेळा आपल्या 11वीच्या स्टेट बोर्ड मधून प्रश्न येतात. त्यामुळे काय, असे प्रश्न आले आपल्याला तो बोनस म्हणून हिस्ट्रीचे प्रश्न ते चुकायचे नाही. जर डायव्हर्स आले हिस्ट्रीचे प्रश्न तर घाबरायचं कारण नाही. का, तर आपण बाकीचे जे जास्त मार्क देणारे जे सब्जेक्ट आहे त्याच्यावर फोकस केल्यामुळे तुमचं एक दोन विषयाचं जे बॅकलॉग आहे तो पुढच्या विषयात भरून निघेल. त्यानंतर करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन आहेत. तुम्ही एमपीएससीला, म्हणजे दररोज तुम्ही कोणी न्यूजपेपर वाचत असेल, कोणत्या पब्लिकेशनची पुस्तकं वाचत असेल, तर तुमचं कंटिन्यू रिडिंग असेल तर तुम्हाला करंट अफेअर्सचे क्वेश्चन सुद्धा अवघड जाणार नाही. ते सुद्धा तुम्हाला जास्त मार्क देऊन जातात. आणि मॅथ आणि रिझनिंग हा म्हणजे एमपीएससी ची पूर्व परीक्षा क्रॅक करण्याचा एक काय म्हणतो आपण सूत्रच आहे. मॅथ्स आणि रिझनिंगला गाफील राहायचं नाही. मॅथ्स दररोज काय करायचे, दररोज 10 क्वेश्चन, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता, आपण डेली सकाळ संध्याकाळ चहा पितो, म्हणजे काही जण पित असतील काही जण पित नसतील, पण जसं रेग्युलर आपल्याला चहा लागतो तसं स्वतःलाच पहिल्या दिवसापासून म्हणायचं की आपण 10 क्वेश्चन तरी मॅथ्सचे सोडवले पाहिजे. तुम्ही काळजीपूर्वक 10 क्वेश्चन सोडवा.
जे चुकतात, ज्या ज्या गणिताचे आपल्याला रेफरन्स माहित नाहीत किंवा त्याचा कन्सेप्ट माहित नाही, जे आपले मित्र असतील किंवा आपले शिक्षक असतील, टीचर असतील, त्यांच्याकडून ते टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावर तुम्ही मात करू शकता. हा झाला तुमचा पूर्व परीक्षेचा सिलेबस किंवा आपण म्हणतो की विषय आणि विषयावर मार्काची स्ट्रॅटेजी. आता काय करायचं, एका तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे. पहिल्यांदा काय, एक्झाम हॉलला गेल्यानंतर तुम्हाला प्रेशर येतं ते गर्दी बघून. गर्दीला घाबरायचं नाही. आपण परीक्षा आपल्याला एक गोष्ट मिळवायची आहे, स्वतःसाठी मिळवायची आहे. आपली स्पर्धा स्वतःसाठी ठेवा आणि तुम्ही परीक्षेला सामोरे जा. एका तासात म्हणजे तुमचे मी म्हणतो की एक 40 मिनिटात जर जीएस चे प्रश्न सोडून झाले तर तुम्हाला साधारण 20 मिनिटं तुमचे मॅथ्स आणि रिझनिंगला राहतात. काही जणांची स्ट्रॅटेजी वेगळी पण असू शकते. म्हणजे मी मी जास्तीत जास्त 40 मिनिटात जीएस चे सगळे प्रश्न सोडवायचो आणि 20 मिनिटं मला मॅथ्स आणि रिझनिंग चे प्रॉब्लेम सोडवायला राहायचे. ज्यावेळेस 20 मिनिटं राहतात त्यावेळेस संपूर्ण आपलं माइंडसेट एकदम शांतपणे प्रत्येक मॅथ्सचा गणित सोडवून आपल्याला 20 पैकी 15 प्लस गणिताला मार्क येतात. गणित किंवा बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही काय करायचं, हे काय तुम्हाला लगेच उद्या तुम्ही पेपर सोडवला आणि 100 क्वेश्चन पैकी 80 क्वेश्चन मी 40 मिनिटात सोडवले असं होणार नाही. ह्याला तुम्हाला पहिली गोष्ट काय, प्रॅक्टिस लागणार आहे. म्हणजे परीक्षेच्या आधी ज्या वेळेस तुमची पूर्व परीक्षेचे पेपर असेल त्याच्या आधी तुम्ही कमीत कमी 40 पेपर सोडवले पाहिजे. आता थोडस काही जणांना हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटेल, पण माझं मत आहे की तुम्ही परीक्षेचा फॉर्मॅट समजून घ्या. फॉर्मॅट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्हाला त्या टाइम पिरियड मध्ये ती संबंधित एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्या पॅटर्नची तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यात जास्त एफर्ट्स तुम्ही तुमचं रिडिंग तर दररोज चालूच असतं, त्याबरोबरच तुम्ही पेपर सॉल्व्हिंगला द्या. पेपर सॉल्व्हिंगला काय होईल, तुमचे पहिल्या दिवशी कमी क्वेश्चन होतील, दुसऱ्या दिवशी अनालिसिस करा त्या क्वेश्चन मध्ये काय चुकलं, कोणता प्रश्न बरोबर आहे, तो बरोबर ज्यावेळेस आला त्यावेळेस मी कोणतं लॉजिक लावलं, चुकल्यानंतर मी कोणतं लॉजिकने चुकलो, राहिलेल्या 3 ऑप्शन का नाही, असं तुम्ही स्वतः त्याचं अनालिसिस करा आणि स्वतः अनालिसिस करत करत तुम्ही तुमचे जे ड्रॉबॅक आहेत त्याच्यावर काम करा आणि पुढे जावा. मग काय होईल, तुम्ही जसं जसं पेपर सोडत जाल पुढं तसं तसं तुम्हाला तुमच्या चुका स्वतःलाच कळतील आणि स्वतः त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत करत तुम्ही रिझल्ट पर्यंत पोहोचा. हे झालं सिंपल मध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेचं. सेम स्ट्रॅटेजी मुख्य परीक्षेला पण करायची. आता मुख्य परीक्षेला जीएस ला फक्त काय आहे तर सायन्स बरोबर टेक, सायन्स अँड टेक हा एक नवीन सब्जेक्ट ऍड केलेला आहे. मग त्या सायन्स अँड टेकचे साधारण सायन्सचे जनरल सायन्सचे 12 क्वेश्चन येतात आणि टेकचे 8 क्वेश्चन येतात. म्हणजे सायन्स अँड टेकचे टोटल दोन्हीही मिळून टोटल 20 क्वेश्चन येतात मुख्य परीक्षेसाठी. त्यानंतर हिस्ट्रीचे 10 असतात, जिओग्राफीचे 10 असतात, पॉलिटीचे 15 असतात, इकॉनॉमिक्सचे 10 असतात, मॅथ्स अँड रिझनिंगचे 22 क्वेश्चन असतात. म्हणजे बघा, पूर्व परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेला मॅथ्सला वेटेज जास्त दिलेलं आहे यांनी. मग ह्यामध्ये तुम्हाला बघा, ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षेपासूनच लक्षात ठेवा आपण मुख्य परीक्षेला आहे असं समजून मॅथ्सची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला वेगळं पुस्तक किंवा वेगळी स्ट्रॅटेजी करायची आवश्यकता लागणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षेला ऍक्ट असतात, 3 ऍक्ट आहेत. त्या 3 ऍक्ट वर 3 क्वेश्चन येतात. त्यानंतर करंट अफेअर्सचे 10 क्वेश्चन असतात. अशी तुमची मुख्य परीक्षेचा जो जीएस चा पेपर आहे त्याचे 100 क्वेश्चन, त्याला 200 मार्काची तयारी आहे. मराठी आणि इंग्लिशला 50 क्वेश्चन, एक क्वेश्चन 50 क्वेश्चन मराठीला असतात, इंग्रजीला 50 क्वेश्चन असतात. असे 100, एक क्वेश्चन 2 मार्काला, अशी 200 मार्काची भाषेचा पेपर असतो. त्यानंतर आपण ग्रुप बी बाबत बोलू. ग्रुप बी ला काय आहे तर ग्रुप बी ची पेपर घेण्याची एमपीएससी ची पद्धत, जी पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, पेपर पॅटर्न हा सेम आहे. त्यामध्ये असलेले सब्जेक्ट देखील सेम आहे. म्हणजे काय, तुम्ही एका कोणत्या म्हणजे असं ठरवूच नका की मला बी आणि सी दोन्ही पण एकाच पॅटर्नच्या परीक्षा आहेत असं समजून अभ्यास करा तुम्ही. म्हणजे काय होईल, तुम्ही संपूर्ण दोन्ही पण एक्झामचा तुमचा अभ्यास कव्हर होईल. ग्रुप बी मध्ये काय आहे तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, पोलीस सब इन्स्पेक्टर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि सब रजिस्ट्रार श्रेणीवर, म्हणजे ज्याला मुद्रांक निरीक्षक असे म्हणतो, अशा सेवांचा समावेश होतो. यामध्ये
असिस्टंट सेक्शन ऑफिसर या सेवाचा ग्रेड पे म्हणजे बाकी 3 पोस्ट पेक्षा ह्याचा जी वेतन श्रेणी आहे ती थोडीशी जास्त आहे. म्हणजे बाकीच्यांना जर S14 असेल तर ASO ला S16 आहे. ह्यामध्ये ह्या पोस्टचा पेमेंट स्केल जास्त आहे. बाकीच्यांचा पेमेंट स्केल सेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ASO, STI, PSI आणि SR असं आपण म्हणतो. त्यामध्ये PSI ह्या पदासाठी तुम्हाला शारीरिक पात्रतेची आवश्यकता लागणार आहे आणि ती जर शारीरिक पात्रता असेल तर तुम्ही PSI ला पण क्वालिफाय असू शकतात. मग ह्या सेवांसाठी जो वयाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे जर ASO आणि STI हे जर आपण 2 पदं बघितली तर त्याला मिनिमम एज आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम वर्ष आहे जे खुला गट आपण ओपन गट म्हणतो त्याला 38 वर्ष आहे. हेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. त्यानंतर जे स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत त्यांना ते पण 43 वर्ष आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन असतील की जे माजी सैनिक गटात मोडतात त्यांना देखील 43 वर्ष आहे. जर आपण सब रजिस्ट्रार आणि PSI या पदासाठी बघितलं तर मिनिमम एजचा क्रायटेरिया आहे PSI साठी 19 वर्ष आणि ओपन खुला गटासाठी आणि मॅक्झिमम वर्ष आहे ते 31 वर्ष. जे मागासवर्गीयामध्ये येतात त्यांना तेच वयाचा क्रायटेरिया आहे तो 34 वर्ष. त्यानंतर जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना 36 वर्ष आणि जे स्पोर्ट मध्ये येतात त्यांना पण ते 36 वर्षाचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर आपण जर सब रजिस्ट्रारचं बघितलं तर मिनिमम एज सेम 19 वर्ष जर तुम्ही ओपन खुल्या गटात असाल आणि सेम ओपन खुल्या गटात असेल तर मॅक्झिमम वर्ष 38 वर्ष. त्यानंतर जे मागासवर्गीयामध्ये येतात त्यांना 43 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 43 वर्ष आणि स्पोर्ट्सचे जे पर्सन आहेत त्यांना पण 43 वर्ष. आता PSI ला शारीरिक पात्रता जी मुलांसाठी आहे ते हाईटचा क्रायटेरिया 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि जी छाती त्यांची मिनिमम छाती 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर त्यामध्ये 5 सेंटीमीटरचे इन्क्रीमेंट पाहिजे. सेम PSI पदासाठी मुलींसाठी जी क्रायटेरिया आहे ते जो मुलांसाठी 165 सेंटीमीटर होता तोच मुलींसाठी 157 सेंटीमीटर आहे. त्यानंतर PSI ला ऍडिशन म्हणजे तुम्हाला शारीरिक पात्रता असते म्हणजे आपण त्याला फिजिकल म्हणतो. म्हणजे फिजिकल मध्ये तुमचं गोळाफेक येतो, शॉर्ट जम्प येते, रनिंग येते. या ऍक्टिव्हिटीला 100 मार्क आहेत. मग ह्या 100 मार्कापैकी तुम्ही कमीत कमी 60 मार्क घेतले तरच तुम्ही PSI च्या पुढच्या टप्प्यावर म्हणजे मुलाखतीला पात्र होता. जर तुम्ही 60 मार्क तुम्हाला घेता आले नाहीत तर तुमचा प्रवास तिथंच थांबला जातो. म्हणजे तुम्ही त्या पदासाठी पात्र ठरत नाही. आणि त्यानंतर समजा तुमच्या ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित क्लिअर होत असतील तर पुढचा टप्पा आहे तो मुलाखतीचा. मुलाखतीला 40 मार्क आहेत. फक्त याच पदासाठी MPSC ने ग्रुप बी मध्ये मुलाखत ठेवलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये सुद्धा 2 पेपर आहेत. एक पूर्व परीक्षेचा पेपर आहे जो 100 मार्काचा आहे. जो आताच यापूर्वी तुम्हाला मी ग्रुप सी साठी जे सब्जेक्ट तुम्हाला सांगितले आणि ज्या सब्जेक्टचं कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहेत, कोणते प्रश्न आहेत, ह्याचं वेटेज जे सांगितलं ते सेम वेटेज ग्रुप बी च्या पण एक्झामला आहे. म्हणजे तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी ला सेम ठेवू शकता. मुख्य परीक्षेसाठी सेम इथं पण जो पहिला पेपर आहे तो भाषेचा विषय आहे ज्यामध्ये मराठीचे 50 क्वेश्चन असतात. एक प्रश्न 2 मार्काला आणि इंग्लिशचे प्रश्न 50 असतात. एक प्रश्न 2 मार्काला. अशी 100 प्रश्नाची परीक्षा टोटल मार्क आहे 200. सेम GS साठी कसं आहे तर 100 क्वेश्चन आहेत. एक प्रश्न 2 मार्काला. 100 प्रश्न गुणिले 2 मार्क टोटल 200 मार्क अशी 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे. मग हे झालं तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झाम बाबत तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे एवढं सगळं सांगितलंय आता मी नेमका अभ्यास कसा करू आणि सिलेबस किंवा ज्या गोष्टी आता सांगितल्या तर MPSCच्या प्रोफाईलवर किंवा वेबसाईटवर अवेलेबलच आहेत. मग अभ्यास कसा करायचा तर सेम तुम्हाला नीरव दादांनी मार्केटमध्ये जे चांगले रेफरन्स बुक आहेत त्याचा क्रक्स काढून त्यांचं बुकलेट तयार केलेलं आहे नीरव दादांनी. आणि जे बुकलेट आता काही मुलं म्हणतील की माझं बॅकग्राऊंड मी इंग्लिश मीडियम मधून अभ्यास केला आहे, मला आता मराठी पुस्तकं वाचणं किंवा ते वाचल्यानंतर समजत नाहीत, मला इंग्लिश मटेरियल असले तर बरं पडलं असतं. आणि काही मुलांना वाटत असेल की मला मराठीमध्येच
माझ्या नोट्स किंवा पुस्तक किंवा मटेरियल पाहिजे, तर नीरव दादांनी ह्या दोन्ही गोष्टी ह्या मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये जे ह्या परीक्षेला लागणारे जे रिसोर्स मटेरियल आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे. तरी देखील तुम्हाला वाटलं नाही मला ह्याच्यापेक्षा ऍडिशनल वाचायचंय, तर तुम्ही मार्केटमधले जे चांगले चांगले रेफरन्स बुक आहेत ते देखील वाचू शकता, तुमची स्ट्रॅटेजी बनवू शकता. म्हणजे काय, मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज जे मला चांगले वाटलेत किंवा आम्ही आमच्या जे माझ्या बरोबर जे अधिकारी मित्र झालेत त्यांनी रेफर केलेलेच पुस्तकांची नावं सांगतो मी तुम्हाला. यामध्ये म्हणजे तुम्ही ऍडिशन म्हणजे नीरव दादांच्या नोट्सला ऍडिशन म्हणून ती पुस्तकं वापरू शकता. सायन्स साठी तुम्ही एक दोन पुस्तकं चांगली आहेत, एक बुस्के सरांचं आणि कोलते सरांचं, हे दोन्ही पण पुस्तकं नीरव दादांच्या नोट्स बरोबर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हिस्ट्रीसाठी नीरव दादांच्या नोट्स तर कंपल्सरी वाचा, त्याचबरोबर 11वीचं जुनं इतिहासाचं जे पुस्तक आहे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास ते तुम्ही कंपल्सरी वाचलं पाहिजे. ते पुस्तक वाचल्यानंतरच बाकीच्या गोष्टी वाचा. म्हणजे ते पुस्तक त्या पुस्तकाची 2 वेळा 3 वेळा रीडिंग करा. ते पूर्ण समजल्यानंतरच तुम्ही पुढच्या रेफरन्स मटेरियलकडे जावा. म्हणजे तुम्हाला हिस्ट्री काय आहे आणि हिस्ट्रीचा आवाका लक्षात येईल आणि आवाका लक्षात आल्यानंतर पुढची पुस्तकं वाचायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर जिओग्राफीसाठी महाराष्ट्राचा जिओग्राफीसाठी दीपस्तंभचं चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर भारताचा भूगोल यासाठी सुद्धा दीपस्तंभचं चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत वापरू शकता. इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं कोळंबे सरांचं देखील पुस्तक वापरू शकता. करंट अफेअर्ससाठी तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये तुम्ही काय करा की तुम्हाला मराठीमधून करायचे की इंग्लिश मधून करायचे, त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये जे चांगले लेखक आहेत त्यांची तुम्ही पुस्तकं चाळा. जे तुम्हाला समजतं ते पुस्तक एकच घ्या आणि त्यावर काम करा आणि तेच पुस्तक तुम्ही कंटिन्यू तुमच्याजवळ ठेवा. आता मराठीसाठी जर बघितलं, मुख्य परीक्षेचा जो विषय मराठी आहे त्यासाठी मोरा वाळंबे यांचं पुस्तक चांगलं आहे. ते तुम्ही आणि सफिशियंट पण आहे, ते तुम्ही वापरलं तर मराठीच्या विषयाची कोणतीही अडचण राहणार नाही. इंग्लिशला पालेनसुरीचं पुस्तक आहे. त्यानंतर ते महेश पाटील यांचं देखील पुस्तक आहे. ते दोन्ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता आणि या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. आणि दुसरी गोष्ट काय, अभ्यास कधी चालू केला पाहिजे, कधी संपला पाहिजे याबाबत जर बघितलं तर तुम्ही आता एमपीएससीची परीक्षाची डेट कधी आहे पहिल्यांदा ते पाहिलं पाहिजे. आणि डेटच्या आधी साधारण तुम्ही तुमचं 4 महिन्याचं तरी प्लॅनिंग पाहिजे. पूर्व परीक्षेच्या आधी जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, त्यानंतर त्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही कोणता विषय किती दिवस वाचायचं, त्यानंतर दररोज कोणता विषय वाचला पाहिजे, त्यानंतर क्वेश्चन कधी सोडवले पाहिजे, क्वेश्चन पेपर कधी सोडवलं पाहिजे, ह्याची संपूर्ण तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. म्हणजे काय करा तुम्ही, आता समजा एका दिवशी समजा काही मुलं 3 विषय वाचत असतील, काही जण 2 विषय वाचत असतील, तर काय करा, एक तुम्ही दिवसभरात म्हणजे तुमच्या डेली रुटीनचे स्लॉट पाडा. म्हणजे तुम्ही सकाळी एक विषय घेतला, दुपारी एक घेतला, त्यानंतर रात्री तुम्ही मॅथ्स आणि करंट घेतलं तरी चालेल. आणि विषय वाचताना काय करा, तर त्या टॉपिक वाचला त्यानंतर त्याचे क्वेश्चन बघून घ्या. जे आता आपण मार्केटमध्ये 21,000 वगैरे म्हणतो, चालेल ते तुमच्याकडे ठेवा. त्यानंतर टॉपिक वाईज तुम्ही ते प्रश्न सोडवून काढा. मग असं करत असताना तुम्ही ज्यावेळेस तुमचा 1 महिन्याचा अभ्यास संपतो त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला चालू करा. मग तिथं विचार करू नका की नाही माझा हा विषय कमी राहिला आहे, आता मी काय करू, मी पहिल्यांदा पूर्ण हे करते, काय म्हणते त्याला, तर पूर्ण सिलेबस संपवते आणि शेवटी फक्त प्रश्न पत्रिका बघते. परीक्षेच्या आधी घाई होते आणि पेपर सोडून होत नाही. आणि एमपीएससीचा एक अभ्यासक्रम जो आहे अथांग आहे. तुम्ही एमपीएससी पास झाल्यानंतर देखील तो वाचून संपणार नाही. त्यामुळे काय करा, तुमच्या स्ट्रॅटेजी, लॉजिक आणि स्मार्ट स्टडीवर भर द्या. ह्यामध्ये काय करा, तुम्ही एक दीड महिन्याचा किंवा जास्तीत जास्त 1.5 महिन्याचं वाचन झाल्यानंतर तुम्ही एक प्रश्नपत्रिका सोडवायला चालू करा. टाइम लावून सोडवा. एक तासाची वेळ असेल तर 1 तास टाइम लावायचा आणि ती प्रश्नपत्रिका सोडवायची. समजा 100 क्वेश्चन पैकी तुमचे पहिल्या वेळेस तुमचे 50 क्वेश्चन होतील, दुसऱ्या वेळेस तुम्ही त्यामध्ये ऍडिशन करा, 60 क्वेश्चन सोडवा, तिसऱ्या वेळेस 70 सोडवा, असे करत करत 100 पर्यंत जावा. असं समजू नका की तुम्हाला आज सोडवला की आजच्या पेपरला तुम्हाला 0 मार्क पडतील.
आजच्या पेपरला तुम्हाला 10 मार्क पडतील. मार्क किती पडतेत ह्याचं डोक्यात सध्या ठेवू नका. तुम्हाला ऍट द एंड म्हणजे ज्या दिवशी तुमची एमपीएससी ची पूर्व परीक्षा आहे ती क्रॅक करायची, ती क्रॅक करण्याचा मार्ग तुमचा हा सुरुवातीच्या चुकांपासून पुढे जातो. त्यामुळं जेवढ्या जास्त चुका होतील तेवढं तुम्ही त्यामध्ये मास्टर होत जाता. ती चूक पुढेच करायची नाही. कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही तो पेपर प्रॉपर अनालिसिस करा. म्हणजे काय? अनालिसिस म्हणजे काय? समजा 100 मार्काचा पेपर तुम्ही टाइम लावून सोडवला, त्या 100 पैकी तुम्हाला समजा 50च क्वेश्चन बरोबर आले, 50 तुमचे चुकले, तर जे बरोबर आले ते कोणत्या प्रकारे आले, म्हणजे मी वाचलेल्या रेफरन्स मटेरियल मधून ते आले का? समजा आले असतील तर मी योग्य आहे. समजा जर आले नसतील तर मी लॉजिक काय लावलं, त्यानंतर जे चुकले तो का चुकला, माझा कोणता टॉपिक वाचायचा राहिला, आणि मी समजा वाचले पण माझ्या कन्फ्युजन मुळे चुकले तर ते बघायचं. त्यानंतर ते चुकलं असेल आणि राहिलेले जे ऑप्शन आहेत त्याबद्दल सुद्धा देखील थोडस ओव्हरव्ह्यू करा. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे रिव्हिजन बाबत सांगतो. म्हणजे एखादं पुस्तक तुम्ही आज घेतलं आणि एक महिन्याभरात तुम्ही संपवलं, म्हणजे तो म्हणजे काय? तुमचा अभ्यास नव्हे. ह्यामध्ये काय? समजा तुम्ही त्या पुस्तकामधले पहिले समजा 50 पेजेस वाचले आणि नंतर तुम्ही काय करा, नेक्स्ट डे ला जाताना ह्या 50 वर रिवाइज करा. म्हणजे ते डोळ्याखालून तरी घालवा. म्हणजे असं होऊ नये तुमचं की मी पुढचं पाठ आणि मागचं सपाट. ह्यामुळे काय होईल, तुम्ही ज्या ज्या वेळेस तो सब्जेक्ट वाचाल त्या जर रिव्हिजन केली नसेल तर तो प्रत्येक वेळी सब्जेक्ट वाचताना तुम्ही नव्याने वाचताय का असं तुम्हाला वाटेल. मग हे जर टाळायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे आता काही जणांनी प्रत्येकाचं स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते ह्याच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे काही जणांनी काय, मी 20 पेपर पेजेस वाचले आणि त्याच्यावर रिवाइज केले, ठीक आहे. काही जणांना 30 असेल, काही जणांना 50 असेल, ते तुमच्या माइंडसेट नुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरवा आणि पुढे जावा. त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे एमपीएससी मध्ये जे पेपर सांगितले यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला की तुम्हाला 0.25 तुमचे मार्क कट होतात. म्हणजे थोडक्यात ही नकारात्मक जी निगेटिव्ह सिस्टीम म्हणतो, म्हणजे ह्याचं देखील तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना भान ठेवा. म्हणजे काय, तर तुमचे समजा 70 क्वेश्चन आले तर समजा 30 चुकले तर 30 गुणिले 0.25 असे तुमचे मार्क त्यातून वजा होणार. हे देखील इम्पॉर्टंट आहे. ह्याचं देखील कॅल्क्युलेशन डोक्यात पाहिजे. आणि त्यानंतर अजून सांगायचं तर, आणि पहिल्यांदा काय, एमपीएससी बद्दल तुम्ही घाबरू नका. म्हणजे कुणाला यश पहिल्या अटेम्प्ट मध्ये येतं, कुणाला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये येतं, कुणाला तिसऱ्या, कुणाला चौथ्या, कुणाला 5व्या. म्हणजे काय, म्हणजे मी आलोय मला 1 वर्षात पोस्ट पाहिजे, कोण म्हणेल मला 2 वर्षात पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे, पोस्ट मिळणे, प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. म्हणजे ऍक्च्युली सगळेजण म्हणतात कर्म करा आणि फळाची चिंता करू नका. जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे कर्म केले तर तुम्हाला फळ निश्चित मिळेल. यामध्ये स्ट्रॅटेजी मध्ये काय, काही गोष्टी असतात की ऍड कधी पडते, त्यानंतर ऍड मध्ये जागा किती असतात, जागा समजा एखाद्या पोस्टच्या जागा कमी असतात, कधी कधी एखाद्या कॅटेगरीला जागा नसते, त्यानंतर कधी कधी शासनाच्या वेगवेगळ्या तरतुदी होतात. त्यामुळे काय होतं, कधी ऍड वेळेत होते, कधी उशिरा होते. ह्याचा काय होतो, आपल्या जो शेड्यूल आहे, जो आपण घरी सांगून आलेलो असतो की नाही मला एवढे वर्ष द्या म्हणजे मी येते वगैरे, हे काय एमपीएससी मध्ये परीक्षा देणं, परीक्षा कधी घेणं वगैरे हे आपल्या हातात नाही. ते संपूर्ण गव्हर्नमेंट एमपीएससी यांच्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे तर अभ्यास करणं, ते आपण प्रामाणिकपणे करायचा. आणि प्रामाणिकपणे करायचा. एकदा चूक झाली, एकदा एखाद्या परीक्षेत फेल झालं तर डिमोरलाइज व्हायचं नाही. नंतर नेक्स्ट परीक्षेला मागच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि एक म्हणजे, आणि दुसरी गोष्ट काय, एमपीएससी ची परीक्षा म्हणजे संपूर्ण आपलं आयुष्यच आहे असं समजू नका. हे काय करा, हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे असं समजा. आणि ज्या गोष्टीसाठी आलाय त्या गोष्टीवर फोकस करा. म्हणजे तुम्ही घरी तुम्हाला आशेने पाठवलेलं असतं की बाबा जा एमपीएससी कर, चांगली पोस्ट मिळव. तर तुम्ही काय करायचं, प्रामाणिकपणे त्यावरच फोकस करायचा. कधी कधी म्हणजे ज्या गोष्टीसाठी सोशल मीडिया तुम्हाला गरजेचं आहे त्यासाठी वापरा, ज्या गोष्टीसाठी गरजेचं नाही ते वापरूच नका. आणि हे कधी थोडासा तुम्हाला त्याग करावा लागेल. जर त्याग
तुमचं सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला जी तुमची आवडती पोस्ट आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही त्याग करा आणि स्वतःसाठी त्याग करा. म्हणजे तुम्हाला त्या यशापर्यंत स्वतःला पोहोचायचंय यासाठी त्याग करा आणि पुढे जावा. अजून माझ्याकडून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर विचारा. मी मॅडमला विनंती करतो की मॅडमनी काय अजून एक्स्ट्रा मला सांगायचं असेल तर मॅडमनी सजेस्ट करावं. मी सांगेल मॅडम. ओके. सर, जर तुमच्याकडे वेळ असेल तर मी आता आपल्या बॅच बद्दल सांगते थोडंसं, आणि मग ओके, त्यानंतर ओके. आपण मुलांचे क्वेश्चन्स घेऊ. मग मी आधी आपल्या बॅच बद्दल सांगते की आपण आता जी आपली बॅच चालू आहे किंवा आपण जी इथून पुढे बॅच सुरू करणार आहेत त्याच्याबद्दल आपण आता आधी मी पहिल्यांदा इन्फॉर्मेशन देते. हो, हो. येस सध्या मॅम. आपली ऑलरेडी बॅच चालू आहे. त्या बॅचमध्ये आपण आता 2 सब्जेक्ट कव्हर झालेले आहेत आपले. जॉग्राफी आणि पॉलिटी आपलं कव्हर झालेलं आहे. त्यानंतर आता आपला जो सोमवारपासूनचा वेळ आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स सुरू होणार आहे. तर जसं तुम्ही आता सांगितलं की स्टेट बोर्डचे पण खूप इम्पॉर्टन्स आहे. हो, त्यामुळे येस, येस. आपण जे आपली नवीन बॅच सुरू केली आहे त्यामध्ये सुरुवातच मुळात आपण स्टेट बोर्डपासून केली आहे. मुलांचं आधी हो. बेसिक क्लिअर करून घेतोय, कारण जसं आपण आत्ताचा राज्यसेवेचाही पेपर पाहिला किंवा आपण आता जो ग्रुप बीचा पेपर झाला तो पाहिला, त्यामध्ये त्यांनी बेसिक वरती म्हणजे अगदी इकॉनॉमिक्समध्ये कुठला टर्म स्टॉक आहे किंवा कुठली क्वांटिटी फ्लो आहे याच्यावरती पण क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे आपण बरोबर. सगळं बेसिक पासूनच सुरू करायला घेतलेलं आहे. बरोबर आहे. आपली जी सध्याची बॅच चालू आहे, आपण आता 20 ते 26 जुलैमध्ये आपण अर्थशास्त्र, तर मग त्यानंतर आपण त्यामध्ये सायन्सचा पार्ट सुरू करू, ज्यामध्ये हे जे आहे ना पूर्ण म्हणजे हो. इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स असेल, हा सगळा पार्ट आपण आता मुलांसाठी बेसिक घेतोय. म्हणजे त्यांचं हो. 11-12 पर्यंत सगळं स्टेट बोर्ड कव्हर करून घेणार आहेत. हो, हो. आणि त्यानंतर आपण मराठीचं ग्रामर घेऊ आणि इंग्लिश. हो. जसं तुम्ही सांगितलं की दोन्हीला जवळपास 1/5 इतकं त्याचं म्हणजे दोन्ही सब्जेक्टला वेटेज आहे. पाहायला गेलं तर मेन्समध्ये 1/4 इतकं त्याचं कंट्रीब्युशन येतं पूर्ण. बरोबर आहे. ते कव्हर होण्यासाठी आपण त्याला जवळपास 1 महिन्याचा पूर्ण वेळ दिलेला आहे, की बरोबर एका आहे. येस. महिन्यामध्ये पूर्ण मराठी आणि दुसऱ्या पूर्ण महिन्यामध्ये आपण त्यातनं त्यांचं इंग्लिश कव्हर करून घेऊ. हे झाल्यानंतर त्यांचं सीसॅट, जसं की तुम्ही बोललात की त्यांना सीसॅट साठी पण भरपूर वेळ हवा आहे किंवा त्यांनी दररोज सीसॅट करायला हां. पाहिजे. येस, येस. तर मग हो आपण मॅम. त्यांना सीसॅट साठी पण जवळपास 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. हो. हे या पूर्ण ड्युरेशन होईपर्यंत जवळपास दिवाळी सुरू होऊन जाईल. तर हो. दिवाळीनंतर जसं तुम्ही बोललात MCQs ची प्रॅक्टिस लागते, तर आपण बरोबर आहे. असं ठरवलंय की मुलांना आपण दररोज 20 ते 25 क्वेश्चन दररोज त्याची प्रॅक्टिस असेल MCQs ची. मॅम, हां. म्हणजे ते तसं पण करू शकता आणि मी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो. समजा तुमचे आठवड्याभर मध्ये समजा एक सिलेबस केवढा झाला. समजा हम्म. सो अँड सो एवढे टॉपिक झाले. हम्म. तर तुम्ही काय करू शकता आठवड्याच्या शेवटी एक त्याच सब्जेक्टवर 100 क्वेश्चनची टेस्ट ठेवू शकता तुम्ही. हा सर, म्हणजे दोन्ही इन्क्लुडेड आहे. म्हणजे हां, हां, हां. पहिल्यांदा आपण काय करणार आहेत की दररोज आपले 25 क्वेश्चन्स असतील आणि हो. ज्यावेळेस तो पूर्ण म्हणजे एक आठवडा होईल तर दर रविवारी आपली 100 क्वेश्चनची टेस्ट असेल. हो, चालेल, तर चालेल. दोन्ही टेस्ट असतील म्हणजे त्यांची प्रॅक्टिस जास्त व्हावी म्हणून आपण त्यांना दोन्ही टेस्ट देतोय, दररोज 25 क्वेश्चन्सची आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी 100 क्वेश्चन्सची. बरोबर आहे. दिवाळीच्या नंतर आपलं हे जे मेन कोर्स आहे आपला, आपण हो. मेन मॉड्यूल घेतोय ते सुरू हो, होतील. हो. जसं 16 नोव्हेंबर पासून राज्यशास्त्र सुरू होऊन जाईल, तर ते जवळपास 15 फेब पर्यंत आपलं फेब्रुवारीपर्यंत. पूर्ण मॉड्यूल चालतंय. जसे तुम्ही आता बरोबर आहे. स्क्रीनवर बघू शकता, आपण पूर्ण मॉड्यूल त्यांचं असं घेणार आहेत. हे बरोबर आहे. झाल्यानंतर मग आपण त्यांच्या 3 सराव परीक्षा पण घेणार आहेत, ज्या पूर्ण शेड्यूलवर मॉड्यूलवरती असतील. तोपर्यंत आपल्या एक एक सब्जेक्टनुसार चालत राहतील हो, हो. येस. एक्झाम. आणि आता सध्या जे एक्झाम घेतोय ना, तिथं आपण मुलांना 1 तास देतच नाहीये. आपण मुलांना आता 45 मिनिट्सच देतोय, ओके. जेणेकरून जे 100 मार्क्सचे आहेत तेव्हा पण त्यांना याची प्रॅक्टिस झाली पाहिजे बाबा, की बरोबर जे आहे. आपले GS चे सब्जेक्ट आहेत ते 40 किंवा 45 मिनिट, म्हणजे जसं तुम्ही तुमचं सांगितलं की येस, तुम्ही येस, येस, येस. 40 मिनिट्स मध्ये बरोबर. घेत होता, तर हो. तसंच मुलांना पण ही सवय असली पाहिजे की त्यांनी 40 मिनिट्स मध्ये संपवायला पाहिजे GS चे सगळे सब्जेक्ट. आणि मग सीसॅट साठी उरलेले 20 मिनिट्स असेल. इव्हन आता आपण 100 क्वेश्चन देतोय त्याच्यासाठी पण आपल्याकडे हीच प्रॅक्टिस करून घेतोय आपण त्यांची. मॅडम हे हे खूप चांगलं केलं कारण की मुलांचं कसं होतं परीक्षेचे जे प्रेशर आहे ते तुम्ही इकडेच घालवून टाकता. हा. म्हणजे येस. परीक्षेच्या दिवशी दिवशी मुलगा एकदम फ्री अँड फ्रँक पेपरला सामोरं जाऊ शकतो. हा. मग जसं तुम्ही आता बोललात ना की बुक्स आपले म्हणून, तर हो. आपण हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ओके. बुक्स देणार आहेत मुलांना. जे सगळे आपल्याकडं कोर्सला असतील त्या मुलांना पण किंवा कुणाला विकत पाहिजे असेल तर त्यांना पण देतोय आपण. मुलांचं काय ओके. झालं की आता जसं आपण मार्केटमध्ये बघतोय, त्यांना कन्फ्युजन मराठीमध्ये होतं. बुक्स अवेलेबल आहेत पण तीच बुक्स त्यांना इंग्लिशमध्ये अवेलेबल नाही आहेत. तर आपली हां, हां, इंग्लिश हां. आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये बुक्स असतील. आणि ओके. त्यानंतर मग
जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथं स्वतः राहिलेले आहेत किंवा हो मला बाकीच्या मुलांना सांगायचं आहे की आपल्याकडे लायब्ररी असते. जो हा आपला जो पूर्ण मॉड्यूल आहे त्यामध्ये तुम्हाला लायब्ररीची सुविधा इन्क्लुडेड आहे. आपल्याच परिसरामध्ये आपली मेस असते, जेणेकरून तुम्हाला बाहेर पण जावं नाही लागणार, पावसात नाही जावं लागणार, कुठंच नाही. तुम्ही इथंच मेस पण जॉईन करू शकता. त्यामुळं तुम्हाला एक पूर्ण वातावरण भेटेल, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होतोय. तुमची दररोज परीक्षा घेतली जाते, त्यानंतर वीकली तुमची परीक्षा घेतली जाते. तुमचं मॅथ्स कव्हर करून घेतलं जाणार आहे. सो इन ऑल तुमचं जवळपास सगळे सब्जेक्ट कव्हर करून घेतले जाणार आहेत. एक्झाम्स होतील आणि तुम्हाला एक एन्व्हायरमेंट भेटेल जिथं तुम्ही इथंच राहून स्टडी करणार आहे. तुम्हाला परत दुसरं कुठला तरी सब्जेक्ट शिकण्यासाठी बाहेर जायची गरज नाहीये. सगळे हो सब्जेक्ट बरोबर एकाच ठिकाणी होणार आहेत तुमचे. बरोबर आहे. येस. सर, आपण जर तुम्हाला वाटत असेल तर आपण त्यांचे क्वेश्चन्स घेऊ आता, मुलांचे. हो चालेल चालेल. हो चालेल ना? मी हो आता जे सगळे पार्टिसिपंट आपल्या आता जे आपले मुलं जॉईन आहेत त्यांना तुम्ही चॅटमध्ये मला मेसेज करा, ज्याला बोलायचं असेल त्याला. मी त्याचं माईक ऑन करते. बिनधास्त बोला. एकदम म्हणजे तुमचा मित्र आहे असं समजून बोला. मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मनात म्हणजे एक साधा जरी क्वेश्चन असेल तरी विचारा. ठीक, मी अॅलो करते सर मुलांना. म्हणजे जसे मला मेसेज येतील तसं मी मुलांना अॅलो करते. सर, जसं तुम्ही आता सांगितलं तर सगळं, म्हणजे तुम्ही पूर्ण सगळं म्हणजे हाईट वेट नुसार सगळं हो, सांगितलं हो. त्यांना. पण आता सध्या मुलांमध्ये ऑनलाईनचं पण थोडं टेन्शन आलेलं दिसतंय. मग आता ते ऑनलाईन त्यांचं हां. चालू होतं की बाबा पूर्ण एक्झाम सगळीच ऑनलाईन होणार. मग त्यानंतर आता परत काही दिवसाचा गॅप त्यांनी दिलाय आणि गट क चे फॉर्म्स जे होते, जे आता भरले होते पण त्यावेळेला त्यांनी सेंटरचं ऑप्शन दिलं नव्हतं. तर आता 24 तारखेला ते लिंक ओपन करतायत की ज्यामध्ये ते गट क चं फॉर्मसाठी देतील त्यांना, म्हणजे सेंटर चूज करायला देतील. तर मग तुम्हाला काय वाटतं की बाबा मुलांनी आता करायचं की नाही तो आयोगाचा प्रश्न आहे, त्या बाबतीत आपलं काही हो. म्हणणं नाहीये. पण जर सपोज झाली ऑनलाईन तर मुलांनी कसं अप्रोच केलं पाहिजे त्याला? ऍक्च्युली काय पेपर कोणत्या पद्धतीत होणार हा विषय थोडासा साईडला ठेवला पाहिजे मॅडम. हम्म. पहिल्यांदा आपलं काय फोकस आहे की जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबस नुसार आपला अभ्यास कंप्लीट करणं. आणि जरी ऑनलाईन झाली तरी काय करायचं, ऑनलाईनला ऑनलाईन आणि ऑफलाईन हे काय आपल्या हातात नाही. ते एमपीएससीचा पूर्णपणे आयोगाचा निर्णय आहे. आपण त्यावेळेस काय समजा ऑफलाईन झाले तर आपली सध्याची प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू ठेवायची. जर इन केस जर ऑनलाईन झाली तर ऑनलाईनची पद्धत कशी आहे ही समजून घेऊन तेवढेच जे परीक्षेचा जाण्याच्या आधी 5-10 क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस करायची. क्वेश्चन पेपर म्हणजे ऍक्च्युली ऑनलाईन पद्धत म्हणजे काय, तर तुम्हाला जे हाताने अँसर शीट गोल करायची तेच माऊसवर क्लिक करत पुढे जायचे. आणि माऊसवर क्लिक क्लिक करताना त्यांनी वर तुम्हाला बऱ्याच गोष्टी टेक्निकली सांगणार आहेत की बाबा एखाद्या सब्जेक्ट वरून दुसऱ्या सब्जेक्टवर कसं करायचं, शिफ्ट व्हायचं, दुसऱ्या सब्जेक्ट वरून तिसऱ्यावर शिफ्ट कसं करायचं. किंवा जे आपण IBPS ला बघतो, काही क्वेश्चन आपण सोडवल्यानंतर पुढे पुढे जातात, जे ब्लँक राहिले त्याचं वेगळ्या कलरने ते डिस्प्लेवर सांगू शकतात. त्या पद्धतीने आपण काय करायचं, अडॉप्ट करायचं स्वतःला. म्हणजे जे आपण सायन्समध्ये शिकतो ना, जो स्वतःला सराउंडिंग बरोबर अडॉप्ट करतो तोच यशस्वी होतो. जे डार्विनचा सिद्धांत आहे मॅडम, आपण हा ना. वाचलेलाच आहे. तोच आपण आपल्या जीवनाला पण लागू करायचा. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्याबद्दल विचार सध्या करायचा नाही. ज्या आपल्या हातात आहेत, आपल्याला समोर दिसतात त्यावर फोकस करून पुढे जायचं मॅडम. सर, अनुप म्हणून स्टुडंट आहे, मी हो. त्याला ऍक्सेस देते. हो, हो, हो. हॅलो सर. हा, हॅलो, अनुप बोल. हॅलो अनुप. सर, माझा एक प्रश्न होता जे आता मी चॅटवर पण टाकलेला आहे. हो. मी BE मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. मी हे बघतोय की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एक्झामसाठी एक स्पेशली प्रिपेअर करायचं बघतो. तर बरं, ओके. आता सध्या निघालं आहे EMVIचं फॉर्म निघालेला आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. मी बरोबर आहे. विचार करतो त्यालाच टार्गेट करावं की जस्ट टू बी सेफ मी बाकी पण कंबाईनचा पण अभ्यास करतो. म्हणजे आता कारण की त्याची जे नोटिफिकेशन असते ते लवकर लवकर येत नाही. हो, 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 हो. म्हणजे AMVI ची लवकर येत नाही. बरोबर आहे. साधारण खूप दिवसानंतर तुमची परीक्षा आलेली आहे. आता बघा, तर तुम्हाला एक चांगलं सांगतो की AMVIच्या माझ्या मते जरा 400 पेक्षा जास्त जागा ह्या वर्षी आलेल्या आहेत. तुम्ही काय करा, पहिल्यांदा AMVIच्या प्रिलिम्सवर फोकस करा. म्हणजे ते प्रिलिम्स, AMVIची प्रिलिम्स म्हणजे GS.
म्हणजे त्या जीएस म्हणजेच ते ग्रुप सी चीच प्रिलिम्स असणार आहे, त्यावर फोकस करा, ती क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमची एएमयूआय ची प्रिलिम्स क्लिअर झाली तर तुम्ही माझ्या मते ह्या वेळेस तरी एएमयूआय वर कम्प्लीट फोकस दिला पाहिजे. की मी वर्किंग होतो, आता मी लेफ्ट केलं, म्हणजे कंपनी ओके. लेफ्ट केली. हो. आता मी सध्या म्हणजे ऍज अ फ्रेशर म्हणूनच मी जीएसचं प्रिपरेशन करणार आहे, तर बरोबर. त्याच्यावर थोडंसं काहीतरी टिप्स पाहिजे होते. हा, आता बघा, तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे काय, एएमयूआय चा कट ऑफ हा वेगळा लागतो. आणि बरोबर. एएमयूआय चा कट ऑफ हा तुमचे लिमिटेड क्राऊड म्हणजे जो मुलांचा आहे तो, बाकीचे ग्रॅज्युएट मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसल्यामुळे तुमचा कट ऑफ थोडा इतरांपेक्षा कमीच लागतो. मग ओके. तुम्ही काय करा, तुम्ही मार्कची स्ट्रॅटेजी करा. म्हणजे मी जी मगाशी म्हणलं तुम्हाला, ठराविक सब्जेक्ट तुम्ही टार्गेट करा. त्या ठराविक सब्जेक्ट सुद्धा तुम्ही कम्प्लीट वाचत बसू नका. त्या सब्जेक्ट मध्ये कुठले टॉपिक तुम्हाला प्रिलिम्सला गरजेचं आहे तेवढेच टॉपिक वाचा आणि त्याच टॉपिकचे पीवायक्यू सोडवा. आणि त्या पद्धतीने काय करा, तुम्ही समजा तुम्ही असं करू शकता, आता मी जनरली सांगतो की पॉलिटी तुम्ही करू शकता, जिओग्राफी करू शकता, मॅथ्स रिझनिंग, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मॅथ्स रिझनिंग सुद्धा तुमचं स्ट्रॉंग असतं, मॅथ्स रिझनिंग वर फोकस करू शकता, करंट अफेअर्स करू शकता. म्हणजे हे चार सब्जेक्ट बघितले तर ह्याचेच तुमचे बेरीज 50 पेक्षा जास्त क्वेश्चन झाले. त्यानंतर तुम्ही काय करा, बाकीच्या तुम्हाला जे वाटतात की बाबा हा नाही ठीक आहे, ह्याचं मी ओव्हरव्ह्यू करतो, त्याचा मी ओव्हरव्ह्यू करतो, मग ह्या पद्धतीने जावा तुम्ही. ऍक्च्युली तुम्ही सगळ्या विषयांकडे थोडं थोडं बघा आणि जे तुम्हाला जास्त मार्क देणार आहेत त्या विषयाला जास्त फोकस करा. ओके. चालेल सर, यानंतर आपण ओमला बोलूया. ओमचा पण क्वेश्चन आहे, त्यांनी पण विचारलाय क्वेश्चन. हा, आता मी अनुप सरांना एक सजेस्ट करतो. अनुप सर, बोला. काय करा, तुम्हाला समजा वेळ कमी आहे तर अजून एक जास्त म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर जास्त सोडवा. म्हणजे काय होईल, क्वेश्चन पेपरने तुमचं लॉजिक डेव्हलप होईल आणि लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला एक 5 ते 10 क्वेश्चनचा फायदा होईल. मग तिथं देखील तुमचं मार्क वाढण्याचे चान्सेस वाढतात तिथं. मग ते एक आहे पेप. आणि तुम्ही काय म्हणलात की मी आत्ताच एंट्री मारली एमपीएससी मध्ये. मग ह्यामध्ये काय आहे, तुम्हाला सध्या एक्झामचं प्रेशर म्हणजे एक्झामच्या पेपरचं प्रेशर आहे, ते तुम्हाला काढून टाकण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवा. डायरेक्ट टाइम लावा, 100 मार्काचा पेपर असतो तो सोडवा आणि त्यानुसार तुम्ही पुढे जावा. मग तुम्हाला कळेल की हा ठीक आहे, मला ह्या विषयाला जास्त करावे लागेल, ह्या विषयाचं कमी करावे लागेल, ह्या विषयाचा माझा अभ्यास आहे, असं तुम्ही स्वतःवर अनालिसिस करून पुढे जाऊ शकता. नमस्कार सर. हा, नमस्कार ओम. सर, जसं मी सांगितलं मॅमला, मी इंग्लिश मीडियम मधून प्रिपरेशन करतोय. तर हो. बऱ्यापैकी इंग्लिश मीडियम मधून बुक्स थोडे भेटलेत मला. पण बर. एक मला करंट अफेअर्स इंग्लिश मधून पाहिजे होते. त्याच्यासाठी कोणते तरी सजेस्ट करा ना काहीतरी हा, करंट करंट अफेअर्स. अफेअर्स. आता सध्या आता मार्केटमध्ये करंट अफेअर्स तर एमपीएससीच्या ओरिएंटेड सध्या नाही आहे करंट अफेअर्स. मग तू काय करू ओके. शकतो माहिती का, एक तुला चांगलं होऊ शकतं. एक पहिला मार्ग म्हणजे तुझा जो जवळचा एखादा मित्र आहे त्याच्याबरोबर डिस्कशन चालू करू शकतो. म्हणजे जे त्याला हा डिस्कशन करून काय तुला ते शब्द कानी पडतील, म्हणजे वाचण्यापेक्षा त्या गोष्टी कानी पडतील आणि त्या गोष्टी लक्षात राहतील. आणि त्यानंतर जर तुला इंग्लिश मधला सोर्स वापरायचा असेल तर तू ह्याचं काय म्हणते त्याला, जी के टुडेचं मंथली ह्याचं एमसीक्यू चे ऍप आहे, त्यातले तू जी के टुडेचे मंथली करंट अफेअर्सचे प्रश्न बघू शकतो तिथं. मग ते बघितल्यानंतर तुला त्या आठवड्यातल्या त्या महिन्यातल्या घडामोडी तुझ्या डोळ्याखालून जातील. अच्छा. हो, तिथं तो एक ऑप्शन आहे. कारण की काय, युपीएससी ओरिएंटेड व्हिजन आयएस वगैरे एमपीएससी ला वाचायची आवश्यकता नाही आहे तेवढी. हा. हा, म्हणजे माझं तर तुला सजेशन राहील की एक बेस्ट वे, एखादं मित्र पकड आणि तिथं त्याच्याबरोबर त्या सिम्प्लिफाईड किंवा एमपीएससी ओरिएंटेड जे करंट अफेअर्सचे पुस्तक आहेत त्याचं तू डिस्कशन कर. मग एकदा डिस्कशन केलं की तुला आयडियाच येऊन जाईल की हा पुस्तक कसं वाचायला पाहिजे आणि पुढच्या वेळेस तुला त्याची पण आवश्यकता भासणार नाही, स्वतःच तू वाचायला लागतो. तर मला एक ऍड करायचं आहे, आपलं ना हो. दर हा. शनिवारी करंट अफेअर्सचं लेक्चर असणार आहे आणि आपण ज्या नोट्स देणार आहोत त्या इंग्लिश आणि ओके मराठी ओके. दोन्ही लँग्वेज मध्ये नोट्स देणार आहेत. सो ज्या हा, मग मुलांना ठीक आहे बाहेर मॅडम. इंग्लिश मधून नाही मिळत आहे करंट अफेअर्सचं मटेरियल, त्यांना आपण अवेलेबल करून देणार आहेत की पूर्ण मटेरियल आपलं दोन्ही लँग्वेज मध्ये असेल. सो आपण अरे वा. करंट अफेअर्सच्या देणाऱ्या नोट्स ज्या आहेत त्या पण आपल्या करंट अफेअर्सच्या पण इंग्लिश मधून भेटून जातील मुलांना नोट्स. ओके ओके मॅडम. मग
खूप चांगला आहे मॅडम. मग हा. आता ओमची अडचण त्याद्वारे सुटून जाईल. येस मग सर अजून एक doubt होता. हा सर आता PYQs चे म्हणजे एक बुक सांगा ना ज्याच्यात मराठी पण असेल आणि इंग्लिश मध्ये पण क्वेश्चन्स असतील. हा बुक सांगण्यापेक्षा आहे ना, मी मॅडमकडे एक ऍपचं नाव सांगतो, मॅडमला मेसेज करतो. मग ते ऍप जर डाउनलोड केलं ना, त्यावेळेस MPSC चे मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन आहे. ओके सर, असं चालेल, मी नंतर पाठवते हा. लिंक त्यांना. हो, येस येस. आणखी कुणाला काय विचारायचंय का सरांना? शिवराज म्हणून एक मुलगा आहे सर, त्याचा पण हो मेसेज येतोय. ओके एक ओके. सेकंड, मी त्याचा कॉल घेते. येस शिवराज, तू करू शकतो ऑन. गुड इव्हनिंग सर. हा गुड इव्हनिंग शिवराज. हा सर, माझी आता जस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे आणि बर मी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस याच्यामध्ये मी फ्रेशर आहे आता सध्या. तर मला पण अशी आयडिया पाहिजे होती की आपण समजा आपले जे लेक्चर होतात किंवा आपण जे क्लासमध्ये नोट्स वगैरे घेतो आणि मला डाऊट होता की आपण रिव्हिजन कसं करायचं आणि जे आपण लेक्चर नोट्स आहेत किंवा आपल्याला जे आपण रिडिंग करतोय त्याचे आपण नोट्स कसे हे करायचे, नोट डाऊन करायचे आणि त्या नोट्सचे आपण रिव्हिजन कसं करायचं आणि टेस्टला टॅकल कसं करायचं नोट्सने आपण त्या. ओके ओके ठीक आहे, सांगतो मी. आता मला सांग, तू इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि तू कुठल्या परीक्षेसाठी फोकस करतोय? सर आता मी माझं स्पोर्ट्समध्ये रिझर्वेशन आहे मला, तर ओके. मी त्या क्षेत्रातून आपलं कंबाईन UPSCचं करत होता आधी मी, म्हणजे ओके लास्ट ओके. इयर मी 5 to 6 हो मंथ्स केलं स्टार्टिंगचं. नंतर ओके मी ओके. हा. रिझर्वेशन भेटल्यानंतर मग कंबाईनला शिफ्ट झालो आता मी. पूर्ण फोकस अरे आता वा. त्याच्यावरती PSI वरती. चालेल चालेल. हा PSI वर ऐक, आता काय कर माहिती का, तू जे आता नोट्स लगेच पहिल्या रिडिंगला काढायला जाऊ नको तू, कारण की पहिल्या रिडिंगला नोट्स काढताना आपल्याला प्रत्येक माहिती चांगलीच वाटते आणि प्रत्येक माहितीची नोट्स काढायला जातो आपण. तू एक 2 किंवा 3 रिडिंग झाल्यानंतर तू नोट्स काढायला लाग. म्हणजे नोट्स म्हणजे समजा आपण 10 ओळीचा पॅरेग्राफ वाचला तर तुझ्या पहिल्या नोट्स मध्ये एक त्या 10 पैकी 3च ओळी झाल्या पाहिजे. म्हणजे काय, समजा एखादं इयर असतं, ते इयर, त्या इयर मध्ये कोणत्या व्यक्तीने काय केलं तर त्या व्यक्तीचं नाव, समजा एखादी इन्स्टिट्यूट स्थापन केली असेल तर त्या इन्स्टिट्यूटचं नाव झालं. ह्या 3च गोष्टी आल्या पाहिजे. मग ह्या पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टचं किंवा ह्याचं नोट्स तू काढल्या पाहिजे. आणि तू फक्त पहिल्या रिडिंग मध्ये नोट्स काढायला जाऊ नको. तुझं काय होईल, नोट्स काढणे आणि ती इन्फॉर्मेशन राईट करणे ह्याच्यात वेळ जास्त जाईल. येस सर. आणि सर रिव्हिजनचा पार्ट कसा ठेवू, म्हणजे आता समजा हा आपले टेस्ट हा वगैरे हा. आपण करायचं. हा ओके. रिव्हिजनचं काय कर माहिती का, आता समजा तू आज हिस्ट्रीचा एक टॉपिक वाचला असेल, कुठला तरी सो अँड सो वाचला आणि तू उद्यापासून तुझा दुसरा टॉपिक वाचत असतील, तर आजचा जो टॉपिक वाचला ते उद्या दुसरा टॉपिक वाचताना काय कर, आजचा टॉपिक जो वाचला त्याचे जे मुद्दे आहेत ते उद्या फक्त डोळ्याखालून घालव. म्हणजे जे हायलाइटेड जे पॉइंट असतात ते काय, समजा असहकार चळवळ स्टार्ट कधी झाली, त्यातले इम्पॉर्टंट व्यक्ती कोण, काय झालं, म्हणजे हे काय करायचं, नुसतं तू अंडरलाईन जे पुस्तकात तुझ्या केलेल्या आहेत त्या अंडरलाईन केलेल्या गोष्टी फक्त डोळ्याखालून घालव. म्हणजे काय होईल, तुला ती क्रोनॉलॉजी लक्षात राहील आणि परत अर्धा तास हे केलं की तू पुढचा पार्ट वाचू शकतो. तिथं तू रिव्हर्स पण करू शकतो. कधी कधी काय होईल, पहिल्यांदा कालचा पार्ट वाचल्यामुळे तुला काय होईल, पुढचा पार्ट वाचताना कंटाळवाणा होईल. त्यापेक्षा काय कर, मग पुढचा पार्ट वाच आणि तो वाचल्यानंतर थोडासा अर्धा पाऊण तास काढून तू मागचा पार्ट वाच. म्हणजे काय होईल, पुढचं पाठ मागचं सपाट होणार नाही आणि ह्या पद्धतीनेच तू पुढे जा. पहिल्यांदा काय कर, समजा 5 पेजेस वाचले तू, तर उद्या 10 पेजेस वाचणार असेल तर आज 5 पेजेसची रिवाइज कर. परत तू 30 पेजेस वाचणार असतील तर ह्या आधी झालेल्या 20 पेजची रिवाइज कर आणि ह्या पद्धतीनेच पुढे जा. हा खूप इफेक्टिव्ह अभ्यास होईल तुझा. ओके सर, थँक्यू. हो एवढंच. बाकी मला आता असं कुणाचा मेसेज नाही दिसत आहे, तर मग हो साहेब. थँक्यू सर, तुम्ही खूप वेळ दिला, म्हणजे इतका डिटेलमध्ये सगळं तुम्ही हो समजून सांगितलं त्यांना, त्याबद्दल थँक्यू सर. हो तर हो मग हो आपण थांबू शकतो सर आता इथं. हो. फक्त ओके. मुलांना शेवटी जाता जाता हेच सांगेल की तुम्ही सुरुवात करा. म्हणजे सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि सुरुवातीचे 2-3 दिवसच एखादी गोष्ट अडॉप्ट करायला आपल्याला वेळ लागतो आणि एकदा ती रुटीन बनली की तेच आपला प्रवास बनतो आणि तुम्ही तुमच्या वाटचालीकडे यशस्वी व्हाल. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि मॅडम थँक्यू, मला संधी दिली इथं सगळ्यांना बोलण्याची. थँक्यू सर. हो साहेब.